मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी बोगद्यासमोर गुरुवारी अमोनिया गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। धोकादायक अमोनिया गॅसने भरलेला टँकर अपघातग्रस्त झाल्याने संभाव्य मोठ्या दुर्घटनेची शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र सुदैवाने टँकरमधून कोणतीही गॅस गळती झाली नाही, त्यामुळे मृत्यूची चाहूल ठरली। फोल ठरत जीवघेण्या संकटावर प्रशासनानं वेळेत मात केली। मिळालेल्या माहितीनुसार अलिबाग येथून लोटे MIDCतील प्रेरणा केमिकल्स कंपनीकडे अमोनिया गॅस घेऊन जाणारा टँकर मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघाला होता। कशेडी बोगद्यासमोर आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्यावर पलटी झाला। अपघाताची माहिती मिळताच महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, कारण अमोनिया गॅसची गळती झाल्यास मोठ्या प्रमाणात जीवित व पर्यावरणीय हानी होण्याची भीती होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन, आपत्कालीन यंत्रणा तसेच संबंधित कंपनीचे सेफ्टी अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। परिसर सुरक्षित करून वाहतूक नियंत्रित करण्यात आली। टँकरची सखोल तपासणी केल्यानंतर कोणत्याही प्रकारची अमोनिया गॅस गळती झालेली नसल्याचं स्पष्ट झालं। यानंतर प्रशासनासह स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। या अपघातात चालक प्रेमप्रकाश भस्कर पटेल वय 42 राहणार कमळानगर, जास्मिन रोड, ग्रेटर मुंबई यांना किरकोळ दुखापत झाली। त्यांना तातडीने कळंबणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय। त्यानंतर अपघातग्रस्त टँकर सुरक्षितपणे रस्त्याच्या बाजूला करण्यात आला आणि मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली। प्रशासनाच्या तातडीच्या हालचाली, कंपनीच्या सुरक्षा पथकाची दक्षता आणि गॅस गळती न झाल्याने संभाव्य भीषण दुर्घटना टळली, अन्यथा कशेडी परिसरात मोठे संकट ओढवण्याची शक्यता होती। या अपघाताचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून धोकादायक रसायनांची वाहतूक करताना अधिक दक्षता घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।